घरात येताना काय करायचं माहितीये ना? मौन धरायचं. आणि हो, मागच्या वेळेसारखा या मापाला चेंडू फेकून मारू नकोस हो. ये आता आत. गौरी कशाच्या पाऊली आली, पाऊली आली, सोन्या मोत्याच्या पाऊली आली, पाऊली आली. गौरी कशाच्या पाऊली आली, पाऊली आली, सोन्या मोत्याच्या पाऊली आली, पाऊली आली. बरं का सिंधू, तू आणि रत्ना दोघी मिळून आता गौरींना आपलं घर दाखवा, घरातली समृद्धी दाखवा, म्हणजे मगच त्यांचा आशीर्वाद मिळेल हो. पण नक्की काय काय दाखवायचं? म्हणजे आपली धान्य ठेवायची जागा, आपली पेढी आणि हिशोबाच्या वह्या त्या सुद्धा दाखवून या हो. जा बरं, सावकाश. किती हौसेने करते नाही सिंधू सगळं. हो ना. आणि मुळात म्हणजे एकदा सांगितलं ना की सगळं लक्षात राहतं तिच्या. हो का? बरं वहिनी, तुला तुझ्या गौरी पूजनाचा दिवस आठवतोय का ग? बाई वंस, अहो नका हो त्या आठवणी काढू. काय ग ताई, काय केलं होतं? मला नाही आठवत आहे. हिंदुवांचं तुमचं तरी काय आहे? लहान होते हो मी, आणि एवढी सगळी माणसं बघून गांगरून गेले होते. तरी फार समजूतदार होतीस बरं तू. थोडी जास्तच भोळी होतीस, तशी आताही आहेत. पण आप्पांनी केलेली गंमत काही हिला कळली नव्हती हो. काय काय गंमत केली होती? अगं आप्पा आपले गमतीत म्हणाले की आमच्याकडे प्रत्येक माणसाला 10-12 पुरणपोळ्या लागतात हो. आम्ही रानडे मातब्बर, आम्हाला सगळं कसं ऐकपैस लागतं. आप्पांची ही गंमत काही हिला कळली नाही, आणि मग ही अशी तळत लागली होती हो पुरणपोळ्यांची. अगं शेजारी पाजारी वाटाव्या लागल्या. आम्ही सगळं घर दाखवलं हो गौरीला. छान. आता या गौरींना गणपती बाप्पाच्या शेजारी ठेवायचं आणि त्यांची प्रतिष्ठापना करायची, आणि मग छान सजवायचं हो त्यांना. गौरी गणपती म्हणजे उत्साह किती ओसंडून वाहत असतो नाही? हो ना. आणि घरात किती प्रसन्न वातावरण असतं. बरोबर, तू आता डाळ भिजवशील का? मी बाकीचं सारं आवरते. उद्या सकाळी लवकर उठायचंय, लक्षात आहे ना? हो हो, चालेल की. आणि देवव्रत रानड्यांचं लाक्षणिक उपोषण सुद्धा सुटलंय, त्यामुळे पुरणपोळ्या जरा जास्तीच्याच कराव्या लागतील, हो की नाही? हो. आणि वंस, रघुरत्नाला खूप आवडतात ना पुरणपोळ्या, त्यांनाही खाऊ देऊ अगदी पोटभर. वंस, अहो मी विसरलेच होते, पण उद्याच्या गौरीच्या पूजेसाठी लेले गुरुजींना आमंत्रण द्यावं लागेल ना. मी जाऊन थोड्या वेळाने निरोप देऊन येते त्यांना. अगं त्यांना कशाला? मी असं ऐकलंय की ते खोटं भविष्य सांगतात म्हणे, पैशांसाठी कुणालाही लुबाडतात. हो, म्हणतात असं काही जण. आमच्या यांचंही तेच म्हणणं आहे. मग पण अहो रानडे घराण्याशी खूप जुने संबंध आहेत त्यांचे, आणि आपल्याकडचा कुळाचार त्यांना चांगलाच माहिती आहे, आणि ते पूजा अगदी रितसर करतात हो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पटतात मनाला. पण म्हणजे फक्त विधींच्या बाबतीत की नाही हो, सगळंच. त्यांची भाकीतही खरी ठरतात ना अनेकदा. आता इंदुवंसांच्याच बाबतीत बघा ना, बेले गुरुजीच म्हणाले होते ना त्यांच्या लग्नाचा काही इतक्यात योग नाहीये म्हणून. इंदुवंसांचं लग्न ठरता ठरता अनेक वेळा राहून गेलं, आणि आता तर त्या लग्नाचं नावही काढत नाही. हो ग वहिनी, आमच्या काकूच्या बाबतीत केलेलं भाकीत सुद्धा खरंच ठरलं होतं. कोण काकू? अगं भागीरथी काकू. तशी आमच्याच नात्यातली होती, पण सतत येऊन जाऊन असायची हो घरी. अगं लेले गुरुजींनी तिला सांगितलेलं की पावसाळ्यात बाहेर पडू नकोस. नाही ऐकलं तिने. मग काय,
सर्पदंश झाला आणि त्यातच दगावली होती. अगं बाई, काय सांगताय? मला नव्हतं माहित हे. लेले गुरुजींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. माझ्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं खरं ठरलं तर? नथ आणल्यामुळे लेले बुवा बिथरले तर? वंस, काय झालं हो? काही नाही. मी डाळ काढू का? हो, डाळ मी भिजत घालायची आहे ना. हो बरं, भिजव तू, मी बाकीचं आवरते. हं? हो.